वाव, तो ग्लो बघताय तुम्ही आणि ते फ्रेशनेस आणि ते एक्साइटमेंट की आज लास्ट डे. चला, आज आपला ह्या सिरीजचा आणि ह्या दिवस आणि ह्या पारण्याचा लास्ट डे. सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आता मी चालली आहे खाली. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हा आहे पार्ट 2 ऑफ गुरुचरित्र पारायण. ह्या पार्टला गुरुचरित्राच्या तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स केला आहे आणि व्ह्यूज पण भरपूर आलेत. मला एक्सपेक्टेड नव्हतं एवढं की एका दिवसामध्ये एवढे व्ह्यूज येऊ शकतात बाबा. पण थँक्यू सो मच. मला ह्याच्यावरनं कळतं की तुम्हाला हे असा हा कॉन्टेंट आवडतो आहे खूप जास्त बघायला. हा आत्ताचा ब्लॉग हा नक्की बघा. हे गाईज, इट्स डे 2 ऑफ पारायण. मी रेडी आहे आणि मी आता चालली आहे. 4:45 वाजले. आज लवकर चालू करणार आहे बिकॉज आज सेकंड डे, कालसारखं नाही. सो मी जाते पटकन. लेट्स गो. आम्ही म्हणजे मी एवढा लवकर आली आहे की फक्त ही आणि तो एक मुलगा बसलाय. तो आहे, बाकी कोणीच नाही आहे. लाईक फास्ट उठली आणि खूप फास्ट आवरून आलो आम्ही. गाईज, सो या प्लीज इग्नोर दॅट. आज डे 2 आहे आणि याचा नाश्ता माझा रेडी आहे म्हणून. आणि या मी आता खाती आहे. मी आलो वरती आणि आज एवढं आता काल तुम्हाला खूप सांगितलं एक एक गोष्टी म्हणून मग आज काही एवढं सांगण्यासारखं नाही आहे म्हणून मग मी नाश्ता बनवला. मम्मी वाजते. काही आत्ता वाजले आहेत 11:30 आणि मला लंच. फक्त मी व्हेजीस आणि थोडासा पनीरचा असा खाते आहे. सो या, दिस इज माय लंच आणि मी लंच करते आता. बायगन डे 2. हे गाईज, इट्स ऑलमोस्ट 7:30 आणि मी लिपस्टिकने लावली आहे. मलाच वेगळं वाटतं जरा, पण येस. आणि आय एम हॅव्हिंग माय डिनर राईट नाव. कारण की आम्हाला आरतीला जायचं असतं 9 वाजता. आता आरती असते. सो आज आहे डे 2. सो या, काल लेट झाली खूप जास्त, पण ठीक आहे. आता पटकन जेवण करून आणि जाईल. गाईज, आता जस्ट आरती झाली आहे आणि मी आता वरती आली आहे. आरती आज खूप लेट झाली. आज 9:45 वाजलेत चक्क. खूप जास्त लेट झालं आहे. सो या, लेट्स गो. उठावं लागतं. आणि आज मी जी झोपली आहे दुपारी, प्रचंड झोपली. म्हणजे गाणं म्हणजे मी 1 वाजता झोपली असेल. 1:30 का 1 वाजता झोपली असेल. आणि मी डायरेक्ट उठले 6 वाजता. येस, झोप माझी पहिल्या दिवशी मी झोपले नव्हते दुपारी, तर त्यामुळे मला थोडंसं असं सकाळी आज मला उठूच वाटत नव्हतं. पण उठले. आणि हा आजचा अनुभव तर सांगितलाच नाही का तुम्हाला. अनुभव आणि ह्या गोष्टी कशा आहेत ना, त्या खरं ॲक्च्युली सांगायच्या नसतात, म्हणजे असं एक्सप्रेस नसतं करायच्या. सो मला काही नाही, चांगलं वाटलं. उठले मी लवकर, सगळं आवडून ते झालं आणि एक्सायटेड असते आता नेहमी. म्हणजे असं 2 दिवस झाले असं की वाव, चला उठायचं लवकर, पटकन आंघोळ करायचे, जायचं खाली वाजायचं. आणि आज त्यांनी कथेमध्ये आम्हाला औदुंबराचं महत्त्व सांगितलं की त्याच्यामध्ये श्री गुरुदत्तांचा वास असतो. ते त्यांचा निवास तिकडे करत असतात औदुंबराच्या झाडाच्या खाली. सो तिथे कोणत्या पण तुम्ही औदुंबराचं झाड बघताल तर पाया नेहमी पडा, बिकॉज तिथे गुरुदत्ताचा वास असतो असं. हे गाईज, इट्स डे 3 ऑफ पारायण आणि माझं आवरून झालं आहे. मी रेडी आहे. सो मी आता निघते आहे. वाजलेत 5 आणि मी निघते पटकन खाली जायला. मला माहिती आहे मी तुम्हाला खूप कमी ब्लॉग करते बिकॉज ब्लॉगिंगचा विषय नाही आहे. मला असं वाटतं मेनली ह्या गोष्टी होणं जास्त महत्त्वाच्या. आणि मी आज स्वेटर आणि माझे हँडग्लोव्स पण कॅरी केली बिकॉज खूप थंडी वाढली आहे नाशिकमध्ये आज. सो या, आज आहे 30 नोव्हेंबर 2025. उद्या आहे 1 डिसेंबर. व्हेरी एक्सायटेड. धीमहि तन्नो गाईज, आता वाजले आहे ते 9 आणि आमचं आज लवकर वाचून झालं बिकॉज आज छोटे अध्याय होते. म्हणजे एक मोठा होता पण मग आमचं लवकर झालं वाचून. आणि आता मी करते आहे नाश्ता. आणि हे मी इंस्टाग्रामवर रीलमध्ये बघून ट्राय केली ही रेसिपी आप्प्यांची. लेट्स ट्राय.
कसे झाले बघते आणि सांगते तुम्हाला. गाईज आपल्या मी बनवलेत फर्स्ट टाईम, मस्त झाले. आत्ता फोन बघितले. उचकी आली. मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आत्ता हे जे पण मी आत्ता जे आप्पे बनवले त्याची रेसिपी किंवा ह्या असून पहिल्या दिवशी मी जी भाजी केलेली त्याची रेसिपी किंवा ते कसं बनवलं मी त्याची तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला प्लीज कमेंट्स करा. मी नक्की त्याची रेसिपी पण कदाचित आधी टाकेल आणि तुम्हाला इथे लिंक देईल कुठे इथे माझ्या ह्याच व्हिडिओमध्ये. तुम्ही ते पण जाऊन नक्की बघा की मी ती भाजी कशी बनवली आणि त्या सगळ्या गोष्टी. करते आहे माझा लंच आणि आत्ता वाजलेत ऑलमोस्ट 7:30 आणि आम्ही मम्मीचा जुगाड बघा. आम्ही जे सकाळी हे आप्पे केलेले ना तर त्याच पिठाने आम्ही बनवले तर त्या डोसे. तर आता मी ते खाते. ते डोस्यासारखं केलं, पनीर आणि थोडीशी डाळ, जुगाडू डाळ. ते फाय हे बघा मम्मी रोज अशी सगळ्यांना चहा ते गरमागरम सगळे मस्त निवांत पितात एकदम चिलमध्ये सकाळी सकाळी. इट्स अ डे 4 ऑफ पारायण आणि आत्ता जस्ट असते आणि आत्ताच सकाळची वेळ आहे आणि सगळ्यांचं सगळं आपण झालं आहे. आता मम्मीचा चहा देण्यात चालू आहे. सो या एव्हरीबडी इज एन्जॉईंग इट. गाईज गुड मॉर्निंग. आणि आज मी इकडे आले की तुम्हाला कळून जातं ना. आणि सकाळचं मी इकडे काय दाखवते आणि सकाळचं मी इकडे काय दाखवते आता. ओके मला दाखवायचं तुम्हाला नाश्ता. माझे आल्मंड्स आणि हा ब्रोकोली पनीर पराठा केला आहे आता नाश्त्याला. हे गाईज आज मी दुपारी नाही जेवली सो मी लवकर जेवते. आत्ता वाजले आहेत 6:30 आणि आता जेवायला बसली आहे अँड दिस इज व्हॉट आय ईट. हे गाईज आज आहे डे 5th आणि आज मला भरपूर उशीर झाला सो मी काय स्टार्टिंगला ब्लॉग केला नाही. आणि आता आमचं खूप लवकर आवरल्या. तशी 7:30 वाजलेत आणि आमचं सगळं झालं, पूजा आरती सगळ्या गोष्टी. आणि मी वरती पण आले आणि मी व्लॉगच चालू नव्हता केला म्हणजे आजच्या दिवशीचा. सो म्हणून म्हणलं की चला चालू करूया. आत्ता सांगेल तुम्हाला. आणि तुम्हाला मी आय गेस काल आणि आजचा काय अनुभव आला हे सांगेल. आणि तर मग काल तर थोडंसं मी वेगळ्या ह्याच्यात होते पण मग तिथे गेल्यावर ना तुम्ही तुमच्या ज्या पर्सनल गोष्टी असतात त्या विसरून जात असतात, हे खरं आहे. मग तिथे बसल्यानंतर काय जे माझे पर्सनल गोष्टी चालू होतात डोक्यात आणि ते सगळ्या गोष्टी त्या सगळ्या विसरून पूर्ण एक चित्त त्याच्यामध्ये लागून आणि सगळ्या त्या गोष्टी झाल्या. खूप मस्त पार पडला तो दिवस. आणि आजचा दिवस तर छानच गेला आहे कारण की आज एक मोठा अध्याय होता बट गेला, चांगला वाटलं. आणि आता बसण्याची कॅपॅसिटी वाढली आहे आणि ते ऐकण्याची ते समजण्याची ह्या आता गोष्टी कळायला लागल्यात. सो या ही एक नवीन स्टार्ट आहे. सो या त्या गोष्टी आता अंमलात आणणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी आता ऐकतो आहे पण मग त्या अंमलात आणणं ते जास्त महत्त्वाचं आहे. आता राहिलेत फक्त 2 दिवस लास्टचे. आता उद्या अजून एक अध्याय आणि परवा असणार आहे मेन लास्ट. आणि तेव्हा आम्ही लास्टला भिक्षा मागणार आहे त्या दिवशी. तर भिक्षा मागणं म्हणजे काय असतं तर हे तुम्हाला मी सगळं सांगेलच त्या दिवशी. सो आत्तासाठी एवढंच. आत्ता मी बसली आहे जेवायला आणि मी तुम्हाला नेहमी जेवण करतानाच व्हिडिओ घेईन. आत्तापर्यंत जेवढा या सिरीजमध्ये पारायण कमी जेवणच जास्त दाखवते तुम्हाला, मला हे कळत आहे. पण या मी काय काय जेवते तुम्हाला हे पण बघते आहे ना कारण की हे जे मी खाते आहे हे सगळं सात्विक जेवण आहे. सो त्यामुळे मी तुम्हाला ॲक्च्युली दाखवण्याचा प्रयत्न करते की ज्यांना काही लोकांना सात्विक काय त्याच्यामध्ये काय काय बनवू शकतात डिशेस हे माहीत नाही आहे, त्यामुळे मी खरं हे दाखवण्याचा प्रयत्न करते. सो आत्ता मी काय जेवते, आता बेसन भाकरी मस्त आणि माझं सॅलड हे खाते. हे गाईज आत्ता वाजले आहेत 8. आज लेट झालं मला बिकॉज मी आज झोपले होते. थोडंसं जागरण झालं होतं माझं काल म्हणून मग मला झोप लागली आणि मग मी आता आवरलं सगळं. आणि आता मी जेवायला बसली आहे आणि मी आता खाली बसली आहे.
सो मी आता काय जेवते, मी सकाळचाच जेवते आहे, भाकरी बेसन आणि पनीर. हे जे पनीर आहे हे माझा गोटू आहे, की जेव्हा काही नसेल तर मी पनीर घेते, त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकते आणि असं स्क्रम्बल करून खाते, मला जे जाम आवडतं. सो या, दॅट्स फॉर इट फॉर द डिनर. हे गाईज, इट्स डे 6 ऑफ पारायण आणि आज मला आवरून झालं आहे पटकन, म्हणून म्हटलं की व्लॉग चालू करूया. माझं मी जॅकेट घेते असते, बॉटल रेडी आहे आणि आवरून तर रेडीच आहे ऑब्विसली. सो या, लेट्स गो. इट्स सेकंड लास्ट डे ऑफ पारायण. उद्या लास्ट डे आहे, उद्या 7th डे जो लास्ट डे, आणि मग पारायण संपत आहे. किती पटकन गेले ना दिवस. आवाज येतोय का नाही माहीत नाही, बिकॉज मी खूप हळू बोलते आहे, बिकॉज सगळे झोपले येत की म्हणून. ठीक आहे, चलो जाऊया खाली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ए गाईज, ओ सॉरी, तुम्हाला मी कळली असेल आता सांगायला. मी उद्याला आहे ठोसा. हा माझा नाश्ता आहे, तर तो एवढा यमी होणार आहे ना, मी तुम्हाला दाखवतो तो टेस्ट वाईज पण कसा हवा आहे. पण त्याच्यामध्ये मी फिलिंग टाकली आहे ना, जी मला गाईज उबललेलं आहे. बाय. हे गाईज, माझं जेवण ॲक्च्युली झालं आहे, नाही तर मी नेहमी तुम्हाला माझं जेवणाचंही दाखवते, पण आज मी लवकर जेवण करून घेतलं. अंघोळ बाकी आहे माझी, पण जेवण झालं आहे. आणि मी काय काम करत होते तर हे मम्मीनी बनवलेत. सो हां, मला तुम्हाला हे पण सांगायचं आहे ह्याच्यावरनं, की हे आम्ही उद्या वाटणार आहोत, जी भिक्षा देतात. आता भिक्षा म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आता मम्मी आपल्याला सांगतेच आहे. बट हे तुम्हाला समजा ऑर्डर करायचे असेल असे प्रोडक्ट्स, हे असे मम्मीने बनवलेत. सो तुम्हाला हे जे ऑर्डर हवी असेल तर मी इथे माझा इन्स्टा आय डी देते आहे तुम्हाला, तिथे तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये पण, तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंट्स पण करू शकतात की आम्हाला ह्याची प्राईस काय आणि काय प्रोडक्ट आहे. हे ॲक्च्युली आहे, मी तुम्हाला नीट दाखवते. सो गाईज, हे बेसिकली एक फ्रीज मॅग्नेटसारखं तुम्ही ठेवू शकता. तिने हे अन्न हे पूर्ण ब्रह्माचं बनवलं आहे. हे असे हे 4x4 इंचचं आहे बेसिकली, आणि तुम्ही तुमच्या फ्रीजला किंवा किचनमध्ये हे असं ठेवू शकता. हेच नाही तर बरेच दुसरे पण प्रोडक्ट्स आहेत जसे ती बनवत असते इथे, तर मी तुम्हाला ते पण दाखवतच जाईल. पण आता हे सध्या तिने आता हे नवीन बनवलं आहे, सो मी म्हटलं की हे दाखवू तुम्हाला आणि तुम्हाला सांगू की असं हे आम्ही विकतो, म्हणजे मम्मी विकते हे असे प्रोडक्ट्स. आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर नक्की माझा इन्स्टा आय डी आहेच, आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. दत्त जयंती दिवसाचं पारायण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी पारायण समाप्ती असते, आणि त्यानंतर दत्त जयंतीच्या दिवशी इथे दत्तांच्या खांद्यावरती झोळी अडकवलेली असते. ते नेहमी भिक्षा मागायचे, म्हणून मग पारायण झाल्यानंतर सगळेजण आमच्या इथे भिक्षेचा कार्यक्रम करतो. भिक्षा मागत जातात आणि भिक्षेच्या देही भिक्षाम देही असं म्हणत हे कोणाला म्हणायचं आणि भिक्षाम देही सगळेजण आपापल्या पद्धतीने आपल्या म्हणजे सोयीनी वस्तू घेऊन येतात, खाण्याच्या वस्तू भिक्षेत घालण्यासाठी. कोणी वस्तू आणतात, कोणी उपासच असतो म्हणून मोस्टली सगळेजण उपासाच्याच वस्तू आणतात, उपासाचे पदार्थ आणतात, ते वाटतात, आणि मग तो असा पद्धतीनं कार्यक्रम पूर्ण होतो आणि पारायण पूर्ण होतं. म्हणजे भिक्षा झाल्याशिवाय पारायण पूर्ण होत नाही. ओके, ते महत्व आहे त्याचं. म्हणजे हो, भिक्षेचं फार महत्व आहे. ओके. सो गाईज, ती म्हणते की भिक्षाचं का महत्त्व आहे, बिकॉज ते भिक्षा आपण जेव्हा घेतो तर आपल्याला हे कळतं की त्याग करायला हवा.
आयुष्यात नेहमी प्रत्येक गोष्टीचा, की ते म्हणण्यापेक्षा नम्रत्व पाहिजे. हां म्हणजे काइंडनेस हे हवं आपल्यामध्ये, ह्युमॅनिटी मेनली. बिकॉज ते म्हणजे जे आता त्यांनी सुद्धा प्रत्येकाला मार्गदर्शनच केलं. मार्गदर्शन केलं असलं तरी पण त्यांनी त्यांचं मोठेपणा नाही तिथं ठेवलं. त्यांनी तिथं नम्रत्व ठेवलं आणि दान घेतलं पाहिजे आणि दिलं पाहिजे. बरोबर आहे. त्यांनी ठेवलं. सो त्यामुळे भिक्षा मागतात आणि त्याचं महत्त्व खूप जास्त आहे आणि डिटॅचमेंट ही हवी प्रत्येक गोष्टींची. सो या हे आपल्याला शिकवतात ते, आणि त्यामुळे मग उद्या भिक्षा मागू आम्ही. तर या हे मला तुम्हाला सांगायचं होतं आणि हे मेन हे प्रोडक्ट पण दाखवायचं होतं मला तुम्हाला. सो त्यामुळे म्हटलं की ब्लॉग चालू करूया. उद्या लास्ट डे आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे का, बिकॉज मी हे फर्स्ट टाइम बघते हे सगळं, मला नव्हतं माहिती आहे. तर तिला म्हटलं 1 मिनटं थांब, ह्यांना पण सांग की कशी मागतात भिक्षा. काही लोकांना माहिती असेल पण काहींना जे माहीत नाही आहे तर ते माझ्यासारखे जे नवीन आहेत ह्या गोष्टीसाठी, सो त्यांना पण ही गोष्ट कळेल आणि दिसेल. सो हां, आणि घेवड्याचे भाजीचं जास्त महत्त्व असतं. घेवडा म्हणजे दाखव त्यांना काय, दाखव ना 1 मिनटं. हे काय हे, हां हे बघा ती आता चिरत होती. हा श्रावणी घेवडा आहे गाईस. सो ह्याचं खूप जास्त महत्त्व आहे. पारायणामध्ये पण अध्यायांमध्ये सांगितलं आहे आम्हाला. सो येस, आता उद्या कसं असणार आहे, उद्या एका कपल्सला म्हणजे दाम्पत्य जे असतात मराठी त्यांना ते करतात, त्यांना जेवायला देतं आणि मग त्यांना काय ते ओटी भरतात, त्यांना वस्त्रदान असं ते करतो. अशी सगळी प्रोसिजर आहे. तुम्हाला मी उद्या सगळं दाखवेलच, पण मी आत्ता सांगते बिकॉज मग उद्या समजा मला घाई गडबडमध्ये नाही असं बोलता आलं तर मी रेकॉर्ड तर करूनच ठेवेल जेवढं पॉसिबल होईल तेवढं, बिकॉज मी पण आता बसली आहे तर मग मला पॉसिबल होईल का नाही माहीत नाही मला. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. सॉरी म्हणजे आज लास्ट डे, आज लास्ट 7th डे आणि माझ्या तोंडावरची एनर्जी बघताय तुम्ही. वाव, आणि ते फ्रेशनेस आणि ते एक्साइटमेंट की आज लास्ट डे. चला, आज आपला ह्या सिरीजचा आणि ह्या आणि ह्या पारायणाचा लास्ट डे. सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आता मी चालली आहे खाली आणि माझे नेहमीचे गोष्टी घेऊन, माझं जॅकेट, बॉटल. मी ह्या बॉटलमध्ये काय काय टाकते तुम्हाला हे हवं असेल तर मला नक्की कमेंट्स करा, मी नक्की सांगेन. आणि आज ॲडअप होतं ही झोळी आहे आणि एक पिशवी घेतली आहे फक्त, बिकॉज आज भिक्षा मागायची तुम्ही तुम्हाला काल म्हटले. सो आज या त्यामुळे हे पिशवी याच्यासाठी घेतली बिकॉज अजून भरपूर जण आहेत, मग ते पण देतील मग जास्त सामान, म्हणून मग एक पिशवी राहून दिली आणि झोळी राहून दिली. कशी मागतात काय हे सगळं माझ्यासाठी फर्स्ट टाईम आहे. तुम्हाला सुद्धा दाखवते, बघा नक्की. चला बाय बाय. ओम स्वाहा भुवाहु ओम स्वाहा जूम हौम ओम. श्री दत्तात्रेय स्तोत्रम. ओम श्री गणेशाय नमः. एवढी भिक्षा मिळाली आहे सगळ्यांकडून. आता सगळी आपली आपली पोती ही अशी घडी घालून तिथे व्यवस्थित तिथे ठेवायची असते देवाच्या इथे. आता व्यवस्थित हे केली आहे. तो या आता माझी पोथी फायनली ठेवते. आणि हां, माझ्या पोथीचा नंबर मी नाही सांगितला. माझ्या पोथीचा नंबर होता 32. सो या ही लक्षात राहील. फायनली इथून घेतलेली आणि इथूनच सँड आहे. ही माझी पार्टनर होती पार्लरमध्ये, ती माझ्या बाजूलाच बसलेली. तुझ्या पोथीचा नंबर काय होता? नाही बघितलं. माझा 32 होता. हो का? सो येस गाईज, कशी वाटली मम्मी, कसा होता एक्सपिरियन्स सांग. छान होता, छान वाटलं. आणि आता त्यांनी छान सगळ्यांना सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षी पण बसायचं. तर माझं हे 2रं वर्ष आहे. ओके, छान अनुभव आला. पाय दुखत होता पण काही वाटलं नाही मला. त्यांनी करून घेतलं. मी हा व्लॉग आता नाही एंड करणार आहे, मी संध्याकाळी एंड करते बिकॉज तुम्हाला संध्याकाळी दाखवेल की संध्याकाळी सगळी आरती ते होते इथेच. आणि सगळे आता हे पोथी ते उचलतात आणि मग संध्याकाळी जेवण असतं. म्हणजे नैवेद्य, आज आमचा उपास असतो. सो मग तो नैवेद्य सोडायचा असतो. सॉरी, नैवेद्य नाही, उपास सोडायचा असतो. सो त्यामुळे मग संध्याकाळी सगळं ते जेवण ते खालीच असतं सोसायटीतर्फे. सो येस, मी तेव्हा तुम्हाला सगळं दाखवेल.
आणि मग हा व्लॉग फायनली एंड करेल. सो काहीच तुमचे वडे तर खाल्ले आहे पण मी माझा ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट करते आहे म्हणजे फ्रूट्स खाते आहे फक्त आता बिकॉज वडे तर खाऊन झाले आहेत 2 वाजता. ते ना ते प्रभू म्हणून आहेत आमच्या सोसायटीमध्ये, इतके भारी असतात ना त्यांचे वडे, खूप भारी करतात, मला जाम आवडतात त्या. आणि ना दरवर्षी ते दत्त जयंतीला म्हणजे आता दत्त जयंती आहे गाईज. सो आजच्या दिवशी ते करत असतात नेहमी, सकाळी असतो आणि ते पण त्यांचा प्रसाद नेहमी. पाय पडा स्वतः सांगते आहे थालीपीठ. मला ऑलमोस्ट अर्धा सगळं खाऊन झालं. हे लास्ट उठलं. मला आता आठवलं की मी असं मी तुम्हाला दाखवलंच नाही, आज माझा उपवास आहे ॲक्च्युली. सो मी राजगिऱ्याचे थालीपीठ केले. प्रसाद मला तुम्हाला दाखवायचा आहे. हे गाईज आहे. सो दिस इज हाव दाल बाटी बनवतात. दाल बाटीचा नेहमी नैवेद्य असतो. असा हे बाटी आहेत ह्या आणि असा नैवेद्य असतो नेहमी दरवर्षी. मी अरेंज करते सगळं. शेफ स्वतः बनवून बघा. हा अशा पद्धतीने पाळणा सजवला दत्ताचा. हे सगळे असे बसले तिथे. बाल्यपण, तारुण्यपण आणि वार्धक्य या तिघांचे जे प्रतीक आहे ते दत्तगुरूंमध्ये आहे. अशोक आहे, कमंडलू आहे आणि चक्र आहे. बरोबर. हे 4 जे आहेत ते आपल्याला काय शिकवतात की शंख जो आहे तो शंखनाद जो आहे हा शंखनाद की माझ्या धर्मकार्याचा माझ्या कार्याचा प्रचार सर्व जगामध्ये व्हावा यासाठी शंखनाद केला जातो. कुठलंही शुभ कार्य करायचं असेल त्यावेळेला शंखनाद केला जातो. की शंखनादाने काय होतं की वातावरणातल्या ज्या निगेटिव्ह किंवा नकारात्मक ज्या ऊर्जा असतात त्या ऊर्जा आपल्यापासून लांब पळतात. कमंडलूमध्ये काय असतं? कमंडलूमध्ये पाणी असतं. पाणी म्हणजे काय की आपण पाणी म्हणजे पवित्रता. धर्माच्या हातातलं की एक प्रकारे वैराग्य पण ते आपल्याला शिकवत असतं की हातामध्ये संग्रह जी वृत्ती आहे ती संग्रह वृत्ती ठेवता कामा नये हे पण आपल्याला त्यामधून शिकायला मिळतं. नंतर कमळ आहे. कमळ म्हणजे काय की कमळाला पाकळ्या असतात. तर त्या पाकळ्या ज्या आहेत त्या पाकळ्यांप्रमाणे आपलं जे जीवन आहे ते जीवन सुगंधी आणि आपल्या कमळाप्रमाणे ते फुललं पाहिजे. तर आपण कमळ हे भगवंताला शंकराला अर्पण करतो. तर ते कशासाठी? तर आपल्याला आपण म्हणतो नेत्र कमळ, हृदय कमळ, पाद कमळ हे पण जे आहे की आपलं जे जीवन आहे आपले हात जे आहे त्या हाताने चांगलं काम करावं तर ते हस्तकमल होतात. नेत्राने जे आहे ते नेत्रकमल केव्हा होतील की ज्या वेळेला आपलं जे डोळे आहेत तिथे सर्वांमध्ये दृष्टी जी आहे सर्व भूतमात्रांकडे प्राणीमात्रांकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी ज्या वेळेला निर्मळ होईल त्यावेळेला ते नेत्रकमळ होतील. अशा पद्धतीने आता सगळेजण बसतील आणि हे बघा सगळी सोय अशी असते. दरवर्षी ही सोय केलेली असते. सगळे जेवायला बसतील. सगळे इकडे आता आहेत. आता दत्ताचा जन्म झाला आहे. मी 4था अध्याय वाचला. त्याच्यामध्ये दत्ताचा जन्म कसा झाला आहे ह्याचं सांगितलं आहे. तर मग ते सगळ्या गोष्टी आता त्याच्यामध्ये होत्या. तर मग त्यांनी आम्हाला थोडं ते एक्सप्लेन केलं की कसा जन्म झाला आणि हे सगळ्या गोष्टी. तो आता अध्याय वाचला 4था. आणि आता आरती आरती होईल. आता पाळणा हलवण्याचं ते सगळं झालं आणि आता आरती करतो आणि मग जेवण.
माता की भारत माता की वंदे वंदे वंदे. आरती झाली आहे मस्त पद्धतीने टकाटक एकदम. आणि आता सगळे बघा जेवायला पण बसलेत. हे ही पहिली पंगत आहे आणि भरपूर पंगती होणार आहे. स्वतः मी जास्त ब्लॉगिंग करणार नाही बिकॉज मला वाढायचं आहे. आता तुम्हाला फक्त दाखवते कसे बसायचे आणि मग जेवण करूया. आणि नैवेद्य ते डालबाटी ह्या भाजीचा महत्त्व असतो. चपाती हे सगळं ज्यांनी आता उपास केला त्यांना हा खायचा असतो. आणि मला हे म्हणायचं भात म्हणजे मसाले भात असतो. डालबाटी जिलेबी याचा महत्त्व असतो. सो आता हे सगळे जेवायला बसले. मी आता चाललो आहोत. मी थोडासा वाढला त्यांना. हे सगळे जे बसले होते जेवायला. आता आम्ही चाललो आहे इथे समोर एक मंदिर आहे तर मग तिथे चाललो आहे आम्ही. दत्ताचं मंदिर आहे. सो लेट्स गो. आणि ना तिथे कॉफी असते नेहमी जी खूप भारी लागते. आणि जे प्रभू मी तुम्हाला दुपारी म्हणले ना तेच असतं ते बनवतात. त्यांची खूप भारी आहे. मस्त लागतं मला त्यांचं जेवण. आणि लेट्स गो. बघा हे मंदिर आहे श्री दत्त मंदिर. सो येस आम्ही दरवर्षी इकडे पण येतो आणि तिथे आमच्या सोसायटीमध्ये असतंच. लेट्स गो. हे औदुंबराचं झाड आहे आणि इथेच हे मंदिर आहे. आणि अशा डेकोरेशन गाडी ठेवली आहे. गाडी मॅनिफेस्ट करताय का कोणी दत्ताला काय माहित नाही. आणि हे गुरुजी आहेत गाईस. त्यांनीच आमचा संकल्प आणि ते सोडला होता. हेच येते हे आहेत ते मी जे तुम्हाला जे म्हणले ना की त्यांनी प्रसाद केलेला सकाळी ते हे आहेत. काहीच ते आपल्याला त्यांचा नंबर आणि ते देतात. हां 9442408555. ओके. जयंत प्रभू. जयेंद्र सकाळी पण सांगितलं की तुमचा प्रसाद जो असतो तो नेहमी असा जसा टेस्टी असतो तो. प्रसादाची वाट बघ. हो. आता आम्हाला प्रसाद म्हणून कॉफी दिलेली आहे जे तुम्हाला म्हटले पण दाखवली. आणि हे बघा ही हा सुंतवडा आणि ही पंजिरी असते. सो ही ॲक्च्युली ना म्हणजे ह्याचं सायंटिफिक रिझन पण आहे की तुम्ही थंडी होते तर मग ह्या गोष्टी खूप हेल्दी असतात आणि ते प्रसाद म्हणून पण ते देतात. त्या अशा पद्धतीच्या काही गोष्टी असतात त्या आजकाल माहिती नाही आहे कोणाला. बट या दिस इज वॉट इट इज. आमचं दर्शन झालं आहे. आम्ही चाललो आहे परत आमच्या सोसायटीमध्ये. इथे मी सगळ्यांना वाढेल. सो आता मी काही जास्त ब्लॉग घेऊ नाही शकणार बिकॉज माझ्याकडे फोन नाही असणार आहे म्हणून. सो या लेट्स गो. सो त्यानंतर म्हणजे मी पण जेवायला ते बसलेले आणि आमचं जेवण ते सगळं झालं. आवरावरी सगळी करायची होती ती सगळी झाली. आणि मला तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे माझा. हा एक्सपिरियन्स मी आत्ता ह्यासाठी रेकॉर्ड करते बिकॉज माझ्या लक्षात राहील का नाही पण राहण्यासारखाच एक्सपिरियन्स आला आहे मला या पहिल्याच बसण्या. म्हणजे मी पहिल्यांदा बसली आहे गुरुचरित्राच्या या पारण्यात तर पहिलेच मला एक्सपिरियन्स आला तो हा असा होता की तुम्ही ना गोष्टी धरून ठेवल्या ना काही गोष्टी डिटॅचमेंट मी जसं आधी पण बोललेलं आहे की डिटॅचमेंट शिकवतात ते. आणि डिटॅचमेंट ही लाईफला घेऊन असते. म्हणजे ती फक्त ह्या गोष्टी अशा काही बोललो आम्ही डिटॅच झालो तसं नाही. तुम्ही त्याच्यामध्ये जेवढं. आणि मी एक काय बघितलं माहिती आहे का की मला ना खूप जास्त असं काय म्हणतात असं खूप भक्तिभावाने मी करत होते ह्या गोष्टी आणि एकदम निस्वार्थी भावाने की काही स्वार्थ नव्हता त्याच्यामध्ये माझा. फक्त करत होते. जे वाटलं आहे मी ते खरंच वर्ड्समध्ये आणि तुम्हाला तुमचे काही वेगळे एक्सपिरियन्स येऊन आले असतील किंवा आले असतील तर मला प्लीज कमेंट्स करा किंवा तुम्हाला करायचे असतील तर असे काही बेसिक असते. पण मला जे एक्सपिरियन्स आले आहेत ते मी बिलकुल वर्ड्समध्ये एक्सप्लेन नाही करू शकत आहे. सिरियसली सांगते. खूप भारी होते ते एक्सपिरियन्स. आणि त्यांची खरंच म्हणजे ती काय म्हणतात ना ती भक्ती किंवा ती त्यांची जी लीला असते देवाची स्वामी समर्थांची ती मला कुठेतरी जाणवली कुठेतरी दिसली. मला स्वतःचे एक्सपिरियन्सपासून तसे आल्यात. सो या मान्य आहे. म्हणजे असं एक असतं ना की भाई मला कळून गेलं की तुम्ही आहात असं वाल्या होतं ते तशीवाली भक्ती होती. सो या हे खूप वाटलं नव्हतं असं होतं पण झालं आहे. आणि माझ्या घरी पण तुम्हाला मी एक सांगते तो एक्सपिरियन्स मी नक्की शेअर करू शकते. मागच्या वर्षी
सप्टेंबर का 20th डिसेंबरला आमच्या घरी म्हणजे फ्लॅटमध्ये जिथे मी आता राहते ते किचनमध्ये आमच्या इथे आग लागलेली. थोडंसं ह्याचा प्रॉब्लेम झालेला, आपल्या फ्रीजचा प्रॉब्लेम झाला होता. सो त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट झाला आणि ती पूर्ण वायर जळाली होती पूर्ण, म्हणजे किचन तर पूर्ण गेलेलं. आणि मम्मीने मला एक सांगितलं त्याच्यामध्ये की तिला काय एक्सपिरियन्स आला आहे त्याचा, की तेव्हा तिने जे गुरुचरित्राचं तिने ते वरती ठेवलेली फ्रीजच्या एक्झॅक्टली वरती आमचे कपाट आहे तिथे वरती तिने ठेवली होती. ते सगळे जेवढं आमचे कपाट आहे ना त्याच्यावरचे फ्रीजच्या वरचे ते सगळं जळालेलं सगळं. आणि तिने त्या एका पिशवीत ठेवलेलं. ती पिशवी काही जळाली बिलकुल नाही आणि तिला धक्कासुद्धा लागला नाही. म्हणजे तुम्हाला मी दाखवेल आता, तिने ठेवली आहे ती वरती परत, पण मला विश्वासच बसला नाही की तिने मला हे आत्ता सांगितलं की असं असं झालं होतं आणि ते त्याला धक्कासुद्धा लागला नाही त्या पिशवीला आणि ती जळाली पण नाही. म्हणजे अशा काही गोष्टी असतात ना आपण पिक्चरमध्ये बघतो, आपल्याला असं वाटतं की हां असं होऊ शकतं का, काही पण दाखवतात, पण असं होतं रिअल लाईफमध्ये. माझ्यासोबत माझ्या घरात एक्सपिरियन्स आला आहे मला, आणि की मी बघितलेलं त्या दिवशी सगळ्या गोष्टी जळालेल्या. कदाचित मी शॉर्ट्स तुम्हाला दाखवेल किंवा नाही पण दाखवणार, मला ते परत मेमरी बघायची नाही आहे म्हणून तो थोडासा आहे ड्रामा, तर त्यामुळे ते जाऊ द्या. पण खरंच मला माहिती आहे की ते पूर्ण जळालं होतं वरचं, पण त्या पिशवीला आणि त्या पुस्तकाला काहीच झालं नाही, त्या गुरुचरित्राच्या ह्याला. बापरे, आय वॉज जस्ट माइंड ब्लोन की असं कसं होऊ शकतं, ह्या गोष्टी होतात गाई. सो हे असतात, म्हणजे मला असं पूर्णपणे ह्यावर्षी तर विश्वास झाला की, आणि मी ना काही गोष्टी मागितल्या होत्या तशा की मला बघायचं आहे की तू आहे का नाही देवा, असं ते एक असतं ना, पण त्यांनी दिलं मला तशा प्रत्येक, म्हणजे त्यांनी दाखवलं की बाबा मी आहे, तू असं मला चॅलेंज मत कर तसं मला. सो मी याच्यावर पूर्ण अशी डायरेक्ट हातवरती करून की हां मानलं. देवाला कधी चॅलेंज करू नका, तो आहे तो नेहमी असतो. आणि ज्यांना विश्वास नाही या गोष्टींवर तर एक्सपिरियन्स घ्या, म्हणजे कळेल तुम्हाला. सो येस गाईज, so till then guys, follow your dreams, be strong, do smile and send the vibes. आणि नक्की करा, समजा तुम्हाला कोणाला बसायचं असेल ना पारायण करायला पुढच्या वर्षी, तर नक्की करा, एक्सपिरियन्स घ्या, भारी वाटेल नक्की, माझी गॅरंटी.